10वी बोर्ड परीक्षा जवळ आलेली आहे. आपल्याकडे टाइम टेबल आहे आणि टाइम टेबलनुसार आपले हॉल तिकीट सुद्धा येणार आहे. पण अतिशय महत्त्वाचं आहे, की आता आपल्याकडे दिवस खूप कमी राहिलेले आहे आणि यावर पालकांनी लक्ष देणं पण गरजेचं आहे. कारण आपला विद्यार्थी आतापर्यंत काय करत आला, त्याच्याजवळ आपण मोबाईल देतो. मोबाईलमध्ये तो नेमके व्हिडिओज कोणते बघतो? तो काही एज्युकेशनचे व्हिडिओ बघतोय का फक्त रील्स स्क्रोल करतोय? सकाळी उठल्याबरोबर त्याच्याकडे मोबाईल असतो. क्लासच्या नावाखाली तो जातो, पण मोबाईल तुम्ही सोबत देताय का? तर हे पण चेक करा. टाईम टेबल जो आहे, तर तो आपल्याला आता सध्या आपण बघूया. पण टाईम टेबलमधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहे. आज आपण आता सध्या ही जी वेबसाईट आहे, तर ही महाराष्ट्र स्टेट बोर्डची एक वेबसाईट आहे, की ज्यावर 10वी ची परीक्षा, 12वी ची परीक्षा याच्या अपडेट्स असतात. भरलेले फॉर्म, येणारे टाईम टेबल, येणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्या वेबसाईटवर आपल्याला बघायला मिळतात. पण आता इकडे जर का आपण बघायला गेलो यात, तर इकडं हे सगळे अपडेट दिलेले दिसतात. तर यातच आपला एक 10वी चा टाईम टेबल आलेला होता. कदाचित तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. तुम्ही जर विद्यार्थी असाल, व्हिडिओ बघत असाल, तर तुमच्यापर्यंत तो असेल. पण खूप कन्फ्युजन आहे त्यामध्ये. कारण पहिला पेपर कधी आहे? 20 फेब्रुवारीला आणि शेवटचा कधी आहे? 18 मार्चला. पण या दरम्यान काय झालेलं आहे? कुठं फर्स्ट लँग्वेज, कुठं सेकंड लँग्वेज, कुठं थर्ड लँग्वेज, वेगवेगळे सब्जेक्ट कोड. मग आपला पेपर नेमका कधी आहे? कसं समजावं आपण? कारण कन्फ्युजन वाढून राहिलं. तर यासाठीच आता एकदा आपण टाईम टेबलवर येऊया. पहा आता हा जो टाईम टेबल इकडं अगोदरच मी डाउनलोड करून ठेवलेला होता. यामध्ये काय आहे की 20 फेब्रुवारीपासून सुरुवात झालेली दिसते आणि नेमकं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, की जर समजा 20 फेब्रुवारीला जर का आपला पहिला पेपर आहे, आजची 25 डिसेंबर आहे, आपल्याकडे फक्त 56 दिवस आहे. याला जर का तुम्ही 24 न मल्टिप्लाय जर का केलं, तर किती तास होतात? खूप कमी होतात. याला जर का तुम्ही परत 60 मिनिटांनी जर का मल्टिप्लाय केलं, तर काहीतरी 80,000 समथिंग मिनिटं हे होतील. तर ह्या मिनिटांचं नियोजन आता आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात आपण पालक आहोत. आपला विद्यार्थी कशा पद्धतीने नियोजन करतोय? तो सकाळी किती वाजता उठतो? तो रात्री किती वाजता झोपतो? या दरम्यान शाळेमध्ये तो काय करतो? का फक्त शाळेमध्ये जातो, क्लासला जातो, घरी येतो, दप्तर फेकून देतो, काम संपलं. कारण जर समजा आता हा टर्निंग पॉइंट आहे आणि यावर्षी बोर्डाच्या नियमांमध्ये खूप बदल आहे. सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक वर्ग रूम खोल्यांमध्ये, एक्झाम हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा जो आतापर्यंत जे पण अपडेट आहे, कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल. पण एवढ्यावरच हे थांबणार नाही. यावर्षी कदाचित असं पण होऊ शकतं, की जशी अगोदर विद्यार्थ्यांची सरमिसळ व्हायची. या शाळेतले विद्यार्थी त्या शाळेमध्ये, काही इकडच्या शाळेमध्ये, त्या स्थानिक लेव्हलला. पण आता असंही होऊ शकतं, की एखाद्या शाळेवरचे जे पण सर आहेत, जे पण शिक्षक आहे, तर ते दुसऱ्या शाळेवर आणि तिकडच्या शाळेवरचे पूर्ण इकडच्या शाळेवर आणि ते पण लोकल लेव्हलला नाही. तालुक्यातल्या तालुक्यात होऊ शकतं, पण डिस्टन्स वाढू शकतं. या गावाचे त्या गावाला आणि त्या गावाच्या या गावाला. तर त्यामुळे आता समजा कॉपी सेंटर आहे, तो विषय वेगळा. आता ते होणार नाही असं वाटून राहिलं. पण जर समजा आपले सर आपल्या वर्गावर जर आले, तर काय असतं, की आपल्या मुलाची एक मानसिकता असते त्या सरकडे पाहिल्याच्या नंतर. कारण ते नेहमी शिकवतात. मुलांना एक मानसिक आधार मिळतो, की चला सर आपल्या वर्गावर आलेत. तर ते यावर्षी कदाचित होणार नाही. तर त्यामुळे आपला विद्यार्थी मेरिटचा जरी असेल, तो आतापासून चांगला जरी अभ्यास करत असेल, तर त्याची मानसिकता त्यावेळेस चेंज होऊ शकते. स्टुडंट सायकॉलॉजी आहे. पण आता या सगळ्यांमध्ये आपण डील कसं करायचं? पालक म्हणून आपण काय करायचं? हे पण महत्वाचं आहे. तर यासाठी थोडा अगोदर टाईम टेबल बघू. बघा आता समजा 20 फेब्रुवारीला आपला पहिला पेपर आहे. आपल्या टाईम टेबलवर नेमका आपला पहिला पेपर कोणता येतोय? आपल्या शिक्षकांनी फॉर्म भरलेले आहे मुलांचे. तर आपण सब्जेक्ट कोड कोणते टाकलेले आहे? आपल्या शाळेमध्ये नेमका कोणता विषय फर्स्ट लँग्वेज आहे, कोणता सेकंड आहे, कोणता थर्ड आहे. हे माहिती असतं शाळेवाल्यांना आणि तेच तुमच्या हॉल तिकीटवर येतं. तर त्यामुळे या टाईम टेबलला फक्त तुम्ही काय करा, की 20 फेब्रुवारीला हे पेपर सुरू होणार आहे आणि त्यानुसार माझं नियोजन मला करायचंय. तर एवढं तुम्ही एक मनाशी ठेवा. आता जर समजा आपण याला स्क्रोल करत जर का घेतलं, तर यामध्ये आपला जो पण पेपर आहे पुढचा, मग त्यामध्ये इंग्लिश असेल, हिंदी असेल, हे सगळे पेपर 21 तारखेला पेपर, 21 तारखेचा आपल्याकडे नाहीये. नंतर आता हा 23 तारखेला आहे. यामध्ये काही कन्फ्युजन होत असेल, तर तुम्ही तुमचे जे सब्जेक्ट टीचर आहे, जे शिकवणार आहे, तर त्यांना पण विचारू शकता, की सर आपला पेपर नेमका कधी आहे बोर्डचा, 10वी बोर्डचा. तर ते पण तुम्हाला याचा आन्सर करू शकतील आणि नोटबुकवरच लिहून घ्या. कारण या टाईम टेबलमुळे तुम्ही खूप कन्फ्यूज होऊन राहिले. तर त्यामुळं तुम्ही जर का नोट डाउन केलं, की आपला मराठीचा या तारखेला आहे, वेळ पण लिहा महत्वाची आहे. कारण 11 वाजता पेपर. तर असं व्हायला नको, की आता विद्यार्थी काय करतात, सराव परीक्षा असेल, फर्स्ट टर्म असेल, उशिरा येतात. परीक्षेला उशिरा यावेळेस हे टाळायचंच आपण. कारण बोर्डाला उशिरा जाणं चालतच नाही. आता
पहा, हे जर आपण वरती जर का घेतलं तर शेवटचा पेपर जो आहे तर तो सामाजिक शास्त्राचा आहे. इतिहास भूगोलपर्यंत आपण येऊन पोहोचतो. म्हणजे थोडक्यात 18 मार्च 20 फेब्रुवारीला पेपर सुरू होत आहेत. 56 दिवसांचं नियोजन. तुम्ही आई वडील इतर पालक म्हणून व्हिडिओ बघत असाल, नियोजन करा आपल्या विद्यार्थ्याचं. आपलं नियोजन त्याच्यावर थोपू नका. त्याला स्वतःला टाइम विचारा की तू कोणत्या वेळेमध्ये काय करू शकतो. आपल्यानुसार त्याला करायला लावू नका. त्याला विचारून, त्याला बसवून, त्याच्यासोबत चर्चा करून सगळ्या गोष्टी प्लॅन करा. नोटबुकच्या एखाद्या पेजवर लिहा आणि त्यानुसार किमान 56 दिवस तरी आता त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवा. प्रेशराईज करून फायदा नाही. दिवस खूप कमी राहिलेले. महत्त्वाच्या गोष्टी त्याच्याकडनं करून घ्या. जेणेकरून एक सन्मानजनक स्कोअर तो आणू शकतो. आतापर्यंत काही केलेलं जरी नसेल तरी आणता येईल. आणि या रिलेटेड व्हिडिओज आपण यानंतर या चॅनलवर अपलोड करत घेऊ. काही मॅथमॅटिक्सचे राहतील, काही आपला स्कोअर कसा वाढावा, आपण प्लॅन कसा करावा, तर या संबंधी आपण प्रत्येक विषयानुसार वेगवेगळा प्लॅन करत जाऊ. ठीक आहे.